केला तर पुढच्या वारीला बघायला यायचं तरी. आणि कसं आहे, वावर आहे तर पावर आहे. खोले महाग पडतात पण जाऊ द्या, पैसा पण आपल्याकडे कमी आहे. हॅलो पब्लिक, स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा सिम्पली सेल्फ ब्लॉग चॅनलवरती. तर आज आपण खूप एक्सायटेड आहे. एक्सायटेड तर सारखाच असतो, माहिती आहे तुम्हाला. एवढा एक्सायटेड झाला, खोकला जायला लागला मला. काय हां, तर आजचा ब्लॉग खूप लवकर चालू करतो माहिती आहे. सकाळी किती वाजले आहेत? सकाळचे नाही, 12 वाजलेत. सकाळीच ब्लॉग स्टार्ट करणार होतो. ब्लॉग स्टार्ट नाही केला कारण सकाळी आपण कॉलेजला गेलो त्यामुळे. तर आत्ता ब्लॉग स्टार्ट करतो आणि आत्ता आपण एक्सायटेड आहे म्हणजे आपण चाललेलो आहे गावी. हां, तर बाई गळ्याला काय झालं काय समजत नाही काय झालं, सोडून द्यायची. तर आपली मम्मी इथे केस विचारते काय काय असतं विचारते. हां, विचारते समजून घ्या तुम्ही काहीच. तर काय इथं आपली पॅकिंगसुद्धा झाली आहे आणि पप्पाचा कॉल आलेला की येत आहे तर स्वेटर घेऊन या नक्कीच, कारण घेऊन नाही आलं तर तुम्हाला माहिती पडेल काय होईल. गावाला खूप थंडी आहे त्यामुळे घेऊन या. तर आपण आता निघूयात. दादा गेलं आहे त्या रूमवरती जरा झाडांना पाणी वगैरे दिलं. आणि एवढे दिवस आपण गावी चाललो आहे तर कुछ तो उनकी सोय करना पडेगा ना भाई, समझा. उनकी भी सोय करना पड़ेगा कुछ. तो वो अभी ऐसा बॉटल उल्टा करेगा, उस पर होल करेगा, फिर वो एक ठेम करके पानी गिरेगा वैसे. तो वो सही करने गए, समझ जाओ अब मैं क्या बोलूँ. और बस कब निकलेंगे उसका ही मैं वेट कर रहा हूँ. चला आधा घंटा बढ़ ही जा रहा है, क्या कर सकते, काम ही है उतना. तो अराउंड अभी 12 o'clock बज गए, तो अभी अपने को निकलना है. तो देखते निकलते टाइम कितना टाइम होता है. तो स्टे ट्यून, आगे क्या होता है पता चल जाएगा. ऐसे एक चीज़ बोलना है तुमको, साला गाँव जाना रहता है तो क्या क्या लेके जाना पड़ता है. देखो ये पूरा खाने का सामान, फिर बाद में ये आलू से बिलू सब लेके जाना पड़ता है. क्या कर सकते हैं गाइस. ये क्यों लेके जाना पड़ता है सच बताओ, क्योंकि अपना गांव का घर बंद होता है तो गांव में कोई रहता नहीं है, तो इसके वजह से अपने को यहाँ से लेके जाना पड़ता है छोटा मोटा सामान. बाकी का तो अपन गांव में ख़रीद लेते हैं. क्या तो अभी चलो क्या काम है, चार्जर वगैरह सब रखता हूँ, लैपटॉप वगैरह रखता हूँ. और अभी डायरेक्ट आपको मैं किधर मिलता हूँ, गाडी में. तर गाईज फायनली आपण 1:30 वाजता निघालेलो. आत्ता 2 वाजलेत, अर्धा तास झाला. आता डिझेल भरायसाठी थांबलेलो आहे आणि आपल्यासोबत आहेत आदित्यभाई. नमस्कार. नमस्कार शेठ, काय बोलताय? काय गावा बिवाला चाललाय तुम्ही गावाला चाललाय काय? तर मला आता आपण डिझेल वगैरे भरू आणि आपली जर्नी स्टार्ट करू. 5 hours later. तर मित्रांनो या जेवायला आपण डायरेक्ट व्लॉग खूप हे केलं आहे, म्हणजे एक्सटेंड केलं आहे. म्हणजे एक्सटेंड पण नाही म्हणू शकत त्याला, तर स्किप केलं आहे कारण आपल्याला झोप आलेली आणि झोपीमुळे आपण व्लॉग पण नाही घेतला. आत्ता आपण थांबलेलो जेवायला. तर आता ते जेवून घेऊया. आपण मागवली आहे मस्तपैकी चिकन थाळी बघा. आणि
मम्मीने घेतली आहे व्हेज बिर्याणी बघू शकता. मम्मीला असती थंडी वाचले मारायचे वाचले वारे येतं खा खा खा. गावाला खूप रोटी चांगला खूप जोराची थंडी आहे. आणि हा ब्लॉग आपण कंटिन्यू करणार आहे उद्या, तर काळजी करू नका. तुम्हाला वाटेल ब्लॉग अर्धा काळजी करा, कारण आता व्लॉग असणार आहे खतरनाक. आता आलो आपण आपल्या एरियात, सुट्टी नसणार ब्लॉगला. आपली 31ची पार्टी कशी असणार आहे जोरात ना. कोंबडा कापायचा कसा, कोंबडा कापायचा कसा, तिथून शिजवायचा कसा, ते खायचा कसा, तिथपर्यंत सगळं दाखवणार आहे आपण 31ला. म्हणून ब्लॉग मिस करायचा नाही. केला तर पुढच्या वारीला बघायला यायचं तरी. तर चला गाईस कंटिन्यू करा. आता आपण डायरेक्ट भेटू उद्या. ठीक आहे भेटू. गुड मॉर्निंग गाईस. कालचा प्रवास भाई खूप हार्ड होता काय. दर्दनाक होता. किती ट्रॅफिक होतं भाई. त्यामुळे काल आपण ब्लॉग नाही घेतलं. तर आज सकाळी एवढी थंडी वाजत होती काय सांगू, केवढी थंडी वाजत होती. खूप म्हणजे हात आकारले होते, फ्रीज झालेले. तर आता मस्त गरम गरम चाय पितोय. अजून काय करायचं आहे. आज आपल्याला स्क्रिप्ट लिहायची. आज भाई एक नया रील नाही, एक सिरीज घेऊन येतोय ना तो सिरीज घेऊन येतो. तर ती स्क्रिप्ट लिहायची आपल्याला. बघू किती दिवस त्याची नाटकी आहेत बघू. स्क्रिप्ट बिप लिहायला लागल्या. किती दिवसची नाटकी आहेत कळेल की आता. नाटकं नाही आहेत, जे काय आहे ते जेन्युअन आहे आणि ते तुम्हाला दिसेलच. 1 तारखेला पहिला पार्ट येणार आहे सिरीजचा, तर सगळ्यांनी नक्कीच बघा. काय असेल कसं असेल ते तुम्हाला 1 तारखेलाच कळेल. 1 तारखेला नवीन वर्षात नवीन प्रवास. हे बघ काय रानात जायचं होतं ना. जाऊ ना. काल तू कोणती रील अपलोड केली ते पण सांग. काल काय होतं. काल होता 23 डिसेंबर, नॅशनल फार्मर्स डे. आणि आपण पहिल्यापासून बिलॉंग करतो म्हणजे शेतकरी फॅमिलीला, आणि आपण आहेत शेतकरी भाई. अभिमान आहे आपल्याला शेतकरी असलेल्याचा. जे शेती करतं ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि कोणतं गाव आहे तुमचं ते सुद्धा सांगा. आणि काय कोणती शेती करतात ते सुद्धा सांगा. आपण तर काय करतो ऊस. आपल्या तर आत्ता सध्या सगळा ऊस आहे. सोयाबीन होतं गेलं तर ऊस आहे सगळा. ऊस तोड चालू आहे. चला तुम्हाला आता रानात जाऊन दाखवतो असा आपला ऊस चालला आहे. अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत की मग आहे जाण का, मग बुलेट आणतोय. बघू शकता आपला ऊस चाललेला आहे. भाई किती टन असेल. जाईल आपला. अरे हा किती आहे असेल असं होतं. हा अजून अर्धा पण नाही झाला तुटून. खूप बाकी आहे तुटायचा अजून. तो चाललेला आहे तो आपला आहे. हा आता आंब्याच्या वरातला तुटलाय, तो पण पूर्ण नाही झाला अजून. शिवच्या वरातला बाकी आहे. सगळा मिळून आपला जाईल एक 80-90 टन जाईल. 80-90 टन गेलं की आता आहे 3200-3300चा भाव आहे. निभाज येत आहे पैसा. तुम्ही हिसाब लावून घ्या. ऐकत नाही मग बुलेट येतेच. ऐकत नाही गाडी, ऐकत नाही काय. बुलेट येण्या वाचून राहत नाही. गाइस पीछे अपना ये है मकान, और मकान की एंट्री अपनी यहाँ से चालू होती है, देख सकते हो. ये मकान आपका है क्या. साइड हो जाओ चलो. यहाँ से अपनी एंट्री चालू होती है. ये ऐसा खोलने
तर गाईज बघू शकता आपला ऊस तोडून घेऊन गेलेले आहेत. आता सगळ्यांना तुटला कारखान्याला गेला आहे. तर अजून तुम्हाला पुढे दिसत असेल तर झूम करतो. हा नाही त्याच्या पुढचा हा नाही आहे, सरळ जो लाईट शिल्लक दिसतोय का नाही तो झाड आहे ना, तसंच अजून 500-600 मीटर लांबपर्यंत ऊस आहे आपला. एवढा हो अरे पाक ते खालच्या पडकापर्यंत ऊस आहे. ती तर पण आपण ती बाबळ कापली त्यामुळे काही अंदाज नाही बसत आहे. ती झाड आहे बघ तिथपर्यंत ऑलमोस्ट 1 किलोमीटर लांब पट्टी आपली 1 किलोमीटर वावराची. आणि कसं आहे वावर आहे तर पावर आहे. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. नाही तर मग काय तुम्ही मर्द नाही बाबा. वावर आहे तो पावर आहे. जो एकतोय तो मर्द नाही. जो शेती करना तो मर्द नाही. अजून पुढं पण लावलेलं ना. पुढं ऊस आहे तिथं सोयाबीन होता तो काढला. आता तिकडं काय लावलंय, तिकडं कांद्याची रोपं वगैरे लावले, त्यांनी ऊस लावलाय पण लागण केली ऊसाची. चला तुम्हाला ऊसाची लागण दाखवतो. चला आता ह्या रानात आपण लावलेले आहेत कांदेच लावलेत ना. एकदम झूम करतो. तेव्हा तिकडं बायका दिसतील तुम्हाला. तिकडं समोर बायका कांदा लावतात आणि एवढ्या साऱ्या झाल्यात, एवढ्या साऱ्या झाल्यात. एवढ्या साऱ्या राहिलेत. किती राहिले? 1 2 10 सारे असतील. कुछ भी 10-12 सारे राहिलेत. पानी दिले गाइस, खेत को पानी दिए, खेती को पानी दिया है, प्याज लगाया है और खेती को पानी दिया है. इकडं ऊस पण आहे आपलं, त्याच्यात ऊस पण आहे. और इसमें ही गन्ना है अपना. पण अजून लावलाच नाही. लावलाय नाही बघ ना, आला पण. कुठं दिसतोय तुला? हे बघ नाही दिसलं. हो ऊस पण आहे. बीम वरती लावलाय. कांदा लावलाय. हा ऊस आहे. कशावरती कांदा लावलाय? बीम बोलतात नाही. अरे बांध आहे. बांध गैस काय वो मैं ज़रा खेती नहीं करता ना, करता हूँ मतलब नहीं करता नहीं. आणि हा जो मध्ये दिसतोय तो ऊस आहे. आणि बाजूच्या अंगाला दिसतंय ती कांदा आहे. बाजूला आहे ती कांदा आहे. ओके. कांद्याची आणली रोप उगलेली ती लावली डायरेक्ट. विशेष खोले महाग पडतात पण जाऊ द्या, पैसा पण आपल्याकडे कमी आहे. गाईज असं काय नाही, आपण छोट्याशाच घरात नाही ही आपलं आहे आहेत. काय ऐकून घेऊन काय ही आहे आपलं तलाट्याचा वावर. तुला माहिती आहे ह्याला तलाट्याचा वावर का म्हणतात? ही एक माणूस होता ज्याचं हे वावर होतं. आपण हे विकत घेतलेलं वावर आहे, तर तो तलाठी होता म्हणून ही तलाट्याचा वावर. असं आहे का? आणि ती कोष्ट्याचं काय आहे? ते त्याचं नाव कोष्ट्या होतं. असं काहीतरी तसला विषय होता. असं आहे का? आडनाव कोष्ट्या होतं. कोण म्हणतो पोष्ट्याचं, कोण म्हणतो कोष्ट्याचं. कुठलं नाही का ती महत्वाची. आता तू कमावलं घे एक. कमावलं मला कमवायला विकायला लागणार. आपली कमाई म्हणजे सगळं विकायचंय. बघा चुलतं बघत असतील आपलं ब्लॉग. आई बडे बाप्पा बघितलं ना तुझं वाटच लावतील. बघा मी तर म्हणत होता म्हशीचा गोटा टाकायचा मोठा, 100-200 म्हशी घ्यायच्या आणि इथं गोटा. आपला प्लॅन बघा इकडे. हा प्लॅन सांग आपला. या एक रोडच्या कडेचं वावर आहे, ती एक रोडच्या कडेचं वावर आहे, ती पण रोडच्या कडेचं. सगळं रोडच्या कडेच आहे, आपल्याला टेन्शनच नाही. आणि इथं आपला म्हशीचा गोटी आहे. आपल्याला काय विषय करायचा, त्या कोपऱ्यात मोठा गोटा बांधायचा. कमीत कमी 100 म्हशी येतील तिकडे. एवढा मोठा गोटा आपल्याला बांधायचा आहे तिकडे. तिथं गोटा झाला की त्याच्या बाजूला आपल्याला यायची हिर खांदायची. हिर खांदली की होईल आपल्याला पाणी. म्हणजे नदी आहे आपल्याला, पण नदीच्या पाण्यावर नाही राहायचं आपल्याला. आता आपल्याला स्वतःची हिर पाहिजे. हिर खांदायची आणि इकडं सगळी मका लावायची त्याच्या आईला. त्या बाजूला अजून जी जागा शिल्लक राहील नाही तिथं मका लावायची, इथं नुसता मोठा गोटा. नाही ना, गोटा तर लगा अर्ध्या किती जागा आहे, कमी दिसते तुला. नाही तरी असलं पाहिजे की नाही भाई. 100 म्हशी सांभाळायला मी इंजिनिअरिंग करतोय. ती पण कुठली
CS कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग अँड डेटा सायन्स. एवढी खतरनाक इंजिनिअरिंग मी कशासाठी करतोय? म्हशी सांभाळायला. आणि मस्त आहे समोर. आता आणि बघा, चल ट्रायल घे. ट्रायलसाठी एक म्हशी घेतली आपण. ती बघा, आणि कशी घेतली? कुपोषित म्हस घेतली, म्हणजे तिच्या अंगात जीव नाही. आता तिला आपण तयार करायची जोरात. जा कर. तयार करायला आता तू आपल्याला तुझ्या एका सिटीवरती तिने इथं बघितलं पाहिजे. बघ, हा कसं आहे दणका. अरे फुल ट्रेनिंग इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला हे सगळं शिकवते ती. कशा मशा असते ते मशांना कसं फिरवायचं आपल्या मागे. आणि इथं समोर बघू शकता कोण आहे रे ती सांग. हा? आपले शेठजी खजू साहब मुलानी. तो चलो उनसे मिलने चलते. चला त्यांनी बोलावले आपल्याला, भेटू काय हालचाल चालेत खजूबाईचे बघू. हा येतोय की 31st पार्टी आहे की नाही? पार्टी आहे की नाही? तुम्ही द्यायची की आम्ही द्यायची? आम्ही तुमच्याकडे आलोय का तुम्ही आमच्याकडे? आम्ही तुमच्याकडे आलोय, तुम्ही द्यायला पाहिजे की नाही? आमच्याकडे आलं तर एवढं उठलावं लागायचं. हे काय आमचा लावला की आत्ताच? तुमचा लावला आम्हीच लावला. ते चालता वय. आलतो की, तुम्हीच लावलाय. तुम्ही नव्हतात, आम्ही आलतो. बोलू नका ते व्हिडिओ करायला लागलाय. हाय हो. मग भाभी हा बोल. आहे ना बरं? हाय हाय. खजवायचं तर बरंच असतं आहे की नाही? अजून खजवाय थांबत नाही. वय की खजूबाई इथूनच मोळी टाका एक. आपल्या कपड्यावर व्हिडिओ पाठवणार होय तू आता. अहो काय नाही होत, दिसलं पाहिजे की नाही आपण शेतकरी आहे? हा दिसलं पाहिजे की नाही? तर साईल. कष्टाळू शेतकरी आपण. म्हणून टाकते जेवण. कष्टाळू शेतकरी असले तर नोकरीवाले खाते तर. काय? शेतकरी कष्टाळू असले तर खाते तर. हा हा आता असे नोकरीवाले काय खातील? हो ते पण आहे. बरोबर. म्हणून आलोय बघा शेती करायला सगळं सोडून. आता बघा नोकरी सोडून आलोय शेती करायची आता. आता म्हणलं घेतलाय की आता म्हटलं लाखाची नोकरी सोडून आलोय, होय. आता शेती करायची. नाही परवडायची शेती तर पळून जावं लागेल. काय नाही तबेला बिबेला टाकायचं इकडे एखादा. सगळीला टाकशील होय. काय करायचं आता? कामाला ठेवू. मग भाभी आहे की नाही 31st पार्टी? ठेवूनच का? 31st पार्टी आहे की नाही? हा हा. खजूबाई पार्टी आहे की नाही 31st? काय पार्टी पण काय पार्टीत? खजूबाई काय बघायला झाले. 10 नंबर कोणाचा? रियाड्याचाच असतो 10 नंबर. खजवायचा नाद करून नाही चालेल काय? रात्री कुठे जाऊ? रात्री आम्हाला यायलाच उशीर झाला. रात्री कोणतं हॉटेल? आईला हायवेलाच जेवलो. अहो लेट झालं. ती काय झालं, ती वाटरच्या मामाचं पोरग होतं ना, त्याला सोड तिथे गाडीच भेटणार पंढरपूर फाट्याला. त्याच्यावर थांबलो बराच वेळ, गाडी भेटू सर त्याला. पण आलता ना सोबत वसेवरनं. आम्ही काही उशीर वाट बघितली. खजवाय पुढं कांडी टाकत जा किती इथूनच. तर काही अशा प्रकारे काय ऊस लागण करतात गावाला बघू शकता. असं वरती ठेवतात आणि हे खाली घेतात आणि इथली माती आणि तिथली माती टाकून हे करतात, काय त्याला बोलतात, झाकतात. आणि नंतर पाणी सोडलं जातं. जसं की असं पाणी येतं, असं पाणी आलं की मग ऊस उगतो. हां बरोबर बोलतोय ना शेतकऱ्यांनो? माझा व्लॉग बघत असेल तर मी बरोबरच बोलत असेल आय गेस.
व इथं पाणी म्हणजे इथून ते तिथपर्यंत ह्या सरीपर्यंत पाणी सोडलेलं आहे. इथं लागण नाही झाली, इथली पण लागण झाली आहे तशी तर, पण इथं नाही आलं पाणी. तर आता इथून ते लास्टपर्यंत आज लागण होऊन जाईल. तर हे पण करतील आज लागण आणि संध्याकाळी किंवा उद्या सकाळी पाणी सोडतील त्याला, कळलंच आपल्याला. तर काय असं काय गावाला आलो की असे काय ह्यांच्यासोबत बोलायला वेगळीच वाईब येते, मजा येते. बघू शकता कशा बोलतात आणि वेगळंच वाटतं. तर गाईज आत्ता घरी आलं, आता जरा जेवण घेऊया, पण जेवणच नाही झालं. काय मम्मी, आम्हाला वाटलं जेवण झालं असेल, अजून जेवण नाही केलं. झालं, चपाती बनवायची बाकी. जरा रानात आम्ही एवढं दमून यायचं आणि तुझं घरी जेवण तयार नसतं. बसलेली असते रे मी, काय करते मला काय आई कुठे काय करते? घरी जाऊन काय करतेस ग तू? सकाळ काय केलं? मीच करता र सगळं. काय रानात दण लावली? रानात जाऊन ऊस तोडला. ऊस घालावला, काय सांगू तुला. मायात असता कधीच तोडला असताच. तर गाईज फायनली जेवण रेडी झालंय. आणि कुठे गेलेला तुम्ही? रानात आम्ही आलेलो, खजबायला भेटलो. भाजी कशाची आहे? मटकी. मटकी आणि हा पुलाव. चलो खाना खा के लेते हैं. 5 minutes later. गाईज आता दुपारचे वाजलेले आहेत 3 आणि मिनी काम दिलेलं आहे खारका फोडायचे. इथे खारका फोडून काय करणार आहे? लाडू. लाडू. कोणासाठी? माझ्यासाठी. त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी? तुमच्यासाठी पण आहे की? आमच्यासाठी पण आहे होय. अजून अर्धच पॅकेट संपलेलं आहे आणि एवढं झालं आहे. तर पूर्ण पॅकेट आपल्याला फोडायचं आहे. तो बी काढून द्यायचं. हे टेस्ट असं कोणाला ठेचायचं असेल तर खाली नंबर देतो, मला संपर्क करा तुम्ही. काय बोलत होती, बोल आता. थँक्यू म्हणलं फोडून दिल्याबद्दल. काय जरूरत नाही थँक्यू म्हणायची, हे आपलं कामच आहे करायचं काय. तर काय चला, हे झालं काम. आता हात धुवून घेऊया. आणि इथे सनी भाऊ कार धुतात. काय नीट झाली पाहिजे गाडी. आणि इथं मॅट पण धु. काय धु ना तेवढंच तुझं काय लागायचं. का पिणार आहे का घरात? नाही ना, पेट्रोल वगैरे आहे काय ते काढायला. झाडांना सुद्धा पाणी दिलेलं आहे. बघू शकता ह्या चिक्कूच्या झाडाला पण पाणी दिलंय आणि चिक्कू सुद्धा आलेत बघा. ये देखो, हे बघा. आपण गावाला आलो की तर आपण हेच कामं करतो, झाडा वगैरेंना पाणी विणी देतो. आणि कुठं तिडा पण नाही पडला काय माहिती. आपलं हे काम असतं चिकूनच्या झाडांना पाणी वगैरे दिलं. आता उद्या सकाळी उठल्या आपल्याला हे सगळं लोटायचं आहे. जसं की हे पानं वगैरे पडलेले आहेत बघू शकता, हे सगळं आपल्याला उद्या लोटायचं. आणि इथे आंब्याच्या झाडाला पाणी नाही दिलं वाटतं, का दिलं आहे
दिले पण ते दिसून येत नाही दिले. आंबे का सीज़न जल्दी आने वाला है और 4 months या 3 to 4 months बरोबर 3 ते 4 महिन्यात येऊन जातील आता आंबे पण. आणि नारळाच्या झाडाला बघा नारळ आलेले आहेत, पिवळे नारळ आहेत हे. हे जी मला 1 नंबर लागते काय पण. ब्रश कुठे? कसला ब्रश? मग ते तर तुला सांगत होतो, तू ऐकलं नाही. ही पाईप लावायची आणि पाईप अशी वर ठेवायची आणि कपडा सुद्धा मारायचा त्यासोबत. तसं झालं करून हाताने केलं मी ते. अरे म्हणून तर नंतर म्हणून कर आता मार मागणं पाणी मार. काय गोष्टी ऐकत जा माझी पण ऐके नाही. गाडीला पाणी मारून घेऊ मागून. मागे जाऊ त्याच्या आणि पाणी मारूयात. जरा कॅमेरा खाली घेऊयात असं. पाईप कुठे ठेवलीस? तिकडं त्या झाडाला. हा नळ बंद कर की. फार नुसतं पाणी आता झालं. यायला तर पाहिजे पाणी. जास्त विषय आता विषयच खोल करतो काय. आता दुसऱ्या नळाला लावायला लागेल. 2 नळ आहेत कुठला पण. कसं पाणी मारून पण कमी आहे. सरा इकडून. अरे पहिलं पाणी मारून घे गाडीवर. हा करत कर. पण हात फिरव. हात फिरव. तर गाईज आता गाडी पुसायचा टाईम आलेला आहे. तर आपण ह्या गाडीने फर्स्ट पुसणार, नाही फर्स्ट ह्या कपड्याने पुसणार, त्यानंतर हा कपडा यूज करू. तर चला आता टाईम लॅप्स बघा. तर फायनली गाईज कार धुवून झालेली आहे. पाणी प्रेशरने नव्हतं तरी आपण कशी तर धुतले तुम्हाला दाखवतो. होऊ शकता अशा प्रकारे आपण काय गाडी धुतली. इकडे दादा मॅट धुतोय. कशी चमकते आपली व्हाईट परी. आता फक्त आत डॅशबोर्डवरती पॉलिश करायचं आहे. ते पॉलिश आहे घरी आपल्याकडे, तर आपण ते पॉलिश करूयात. आणि तो मॅट धुणं चालू आणि हा कपडा पण दूर आहे. तर चला आता हे सगळं काम आपण उरकून डायरेक्ट फ्रेश बिश होतो, मग त्यानंतर आपण भेटू. आणि इकडे मम्मीचं शेंगा फोडणं चालू आहे. चलो अभी डायरेक्ट फ्रेश होतो और तुमसे मिलता हूँ. तर गाईज आता फ्रेश वगैरे झालो आणि आता निघालो आम्ही. जरा दादाचे काही शूट करायचे आहेत कारचे, तर चाललो आता निघालो. ते शूट करून येऊयात. आणि माझी पण 2-3 रील बनवूया, कारण आज अपलोड करायची आहे. काल अपलोड केलेली बघितली असेल
तर सांगा. वाईटी शॉटवरती पण टाकले. हां बाई, गाडीची शूटिंग करायची आहे ना त्यामुळे. तर काय आत्ता इथे आम्ही दादाचं शूट करत होतो आणि इकडे नॉर्मलची छोटीशी टपरी आहे, तिथे चायचा शूट होता तर तो कंप्लीट केला आत्ता. आणि कॅमेरा आत होता त्यामुळे BTSसुद्धा घेऊ नाही शकलो. तर आपण इथे त्या काकांच्या दुकानात म्हणजे इथं शूट केला इथे वस्तू. तर काका शूट करून कसं वाटलं तुम्हाला आमच्यासोबत? तर हा सातारा हायवे आहे, रहमतपूर सातारा. इथेच यांचं दुकान आहे. नाव काय दुकानाचं? केशर स्नॅक्स सेंटर. हां, केशर स्नॅक्स सेंटर. कधी आला तर नक्कीच विजिट करा. खूप भारी इथं भेळ पण बनवतात, भेळ, लिंबू सरबत आणि बाकी काय किराणा स्टोअर वगैरे. तर चला, आता आमचं इथं शूट झालं आहे. आता आम्ही दुसरा शूट करायचं अजून काय? घराच्या पुढचं फक्त घ्यायचं. हां, आता फक्त घराच्या पुढचं घ्यायचं. तर चला, कळेल पुढे काय काय होतं. तर गाईज आत्ता फायनली आपण घरी आलो. घरातला पण शूट केला आणि आता मम्मी स्पेशल चहा बनवते. मालकीन बाय, काय बनवत आहे? काय बनवत आहे? चहा केला. चहा? पप्पाने दूध आणलं? नाही ना, हा नाही सांगितलंय. काळा चहा प्यायचं. चहा घे. हां. हे नुसत्या अंड्याची बगर खाताय की वाटाण्याची भाजी बी खाताय? अंड्याची वगैरे. गॅस, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की तुमच्या घराची पूजा झाली पण तुम्ही वशाट खाताय. गॅस, असं काय नाही आहे. असं आहे की आम्ही दोघं खातो, मी आणि दादा. मम्मी पप्पा नाही खात बस, कारण ते पूजाला बसलेले ना त्यामुळे. आता घरी आलो, चहा पिलो आणि आता परत आपण निघालो रहमतपूरला, कारण जरा तिकडे गेलो समजेल का निघालो. बघत राहा ब्लॉग. तर गाईज, आपण रहमतपूरला आलेलो पण आम्ही ब्लॉग घ्यायचा विसरलो, कारण आम्ही खायच्या नादात पण होतो. आणि दुसरी गोष्ट, म्हणजे पाईपाचं काय ते सॉकेट वगैरे सामान घ्यायचं होतं, ते पप्पाने दिलेलं. मग त्याच्या नादात ब्लॉग घ्यायचा विसरलो. तर आता मम्मीसाठी आपण पार्सल पाणीपुरी घेतली, आपण तिकडेच खाल्ली. तर आता जाऊयात घरी. चिकन घेतले जोरात बनवायला. चिकन घेतले, आता मस्तपैकी बनवू आणि खाऊ घरी जाऊन. काय खायचं? चिकन बिर्याणी खायची. बिर्याणी रस्सा बनवायचा, लगा असं वाढायचा आणि ताणून द्यायची. ताणून द्यायची. सकाळी उठू वाटलं तर उठायचं, नाहीतर काय कोण उठायला नाही आपल्याला. सातारला आलं की आपला राज असतो. वसईला गेलं की गप उठायला लागतंय. तिकडं पप्पाचं चालतंय. सातारला आपल्या नावाचा 7-12 आहे, तिकडं नाही ना, फरक पडतोय बाबा. तर गाईज, मम्मी चिकन बनवस तर आपण जरा शेकोटी करून घेऊ. शेकोटी पेटवलेली बघू शकता. गाड्याकडून 1 लाकूड सुटन. पेटवी ए डायरेक्ट, अरे ती काढ, विजळी. अरे विजल, तू कुठे चाललाय? त्या सायलेला बोलो. डोळ्यात दूर गेला रे. तर गाईस, चला चिकनचा रस्सा टेस्ट करू. दाखव. आता बोलली झालंय सगळं आणि बोलावलं. अरे झालं म्हणजे काय, पाण्यात टाकून ठेवलंय ते पाणी. मला लगेच काय बोलायला? ये बघ ना, थांब 2 मिनिटं. थांब, मी आलो. ती लाईट बंद कर. लाईट बंद करते. सेट. किती टाइम लागेल उकळी व्हायला? होय का? किती टाइम लागेल उकळीला? मस्त येतोय का? वास तर भारी येतोय. ही काय आहे? तुला साखर म्हणलास. मटण. सकाळपर्यंत खायचंय का? नाही, मग 5 दिवस हीच खायचं आता.
नीट विचारलं की नीट सांग. मग तू काय विचारते? एका दिवसातच संपणार, तुला माहिती आहे ना. मग हा पहिलवान कसा आहे? पहिलवान बेस्ट पहिलवान आहे की नाही मी? कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ह्याचा बघा ह्याचा त्या चिकनचा रस्सा दे. तर काय आता चिकनचा रस्सा घेतलेला होऊ शकता. टेस्ट करू. बरोबर. ह्याचा ती जास्त उकळी आली का त्याला? असेल तुला नॉर्मल नमक शिजायला पाहिजे ना. नॉर्मल नमकच लागते. खराट हरट लागते ही नॉर्मल शिजायचं यार अजून. मग पाणी वाटतो का थोडं? वर जा. त्यानंतर तो गोवाला ती बरोबर. हे बघ तर गाईस बिर्याणी रेडी झाली बघू शकतो. त्याच्यावरती आपण रस्सा घेऊ आणि मम्मी आणि पप्पा शुद्ध शाकाहारी. कोणती भाजी खात आहे? वाटाणा. कसं वाटतंय तुम्हाला? वाटाणा छान वाटतंय आम्हाला शाकाहारी. वाटायला वाटतंय. वाटाणा वाटते. तर पहिला आपण जरा रस्सा घेऊयात आणि असं चव बाजूने टाकूयात आणि आता जरा पीस घेऊयात. चलो गाइस अभी खाना खा लेता हूँ, बाद में मिलता हूँ. तर गाइस फायनली आपलं जेवण झालेलं आहे. पोट भरलं आहे बघू शकता. पोट पूर्ण बाहेर आलं आहे. तर चला आता आला आहे व्लॉग बंद करायची वेळ. आलेली आहे आता. तर आजचा व्लॉग कसा झाला आणि आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे नक्की काय करायचं असतं. कमेंट करायची असतील आणि एक लाईक शेअरसुद्धा करा. सबस्क्राईब करा आपल्या सिंधी साहिल भावाला आणि दोस्ताला. तर गाइस आज का व्लॉग आपको अच्छा लगा होगा तो लाइक शेयर सब्सक्राइब करो और कमेंट में बताओ कि व्लॉग कैसा था अपने गाँव का. तो चलो मिलते हैं कल के व्लॉग में. तब तक के लिए बाय बाय.